हा लॅपटॉप तुला घ्यायलाच हवाय। बाबा काय करताय तुम्ही? आपण का द्यायचं त्याला लॅपटॉप? त्याचं ऑफिस करेल काहीतरी त्याच्यासाठी, म्हणजे आपल्याकडे असं काम पण करत नाही तो। आपला काही संबंध नाही आहे त्याच्याशी। एवढं सगळं होऊन सुद्धा हे या घरात राहत आहेत। आज एक प्रूफ आहे ना, यांना प्रॉपर्टी हवी आहे। प्रीतम, तसं खरंच काहीतरी गैरसमज होता। आपण सगळे एकत्र कुटुंबात राहतो, असं काही करणार नाही रे। हे बघ, आईची प्रॉपर्टी जशी आहे तशीच आहे। तू आणि तुझी बायको इथे येऊन आमची प्रॉपर्टी घ्यायचा प्रयत्न करताय, बाकी काही नाही। हे नवरा बायको प्रॉपर्टीसाठी करताय सगळं। प्रीतम म्हणतोय तसं मी या घरात नोकर म्हणून काम केलेलं पाहिजे तुला, मी काम करेन। प्लीज आत घालू नका। आईला मी समजू शकतो तुझा राग। खरं तर मला सुद्धा अजिबात पटलं नाही प्रीतमचं वागणं। त्याची कान उघडणी केलीच पाहिजे एकदा। हे बघ, मी बोलतो त्याच्याशी। ठीक आहे, नक्की समजव त्याला। आई, काय ग प्रिया, तुझा चेहरा का असं पडलाय? प्रीतम तुलाही काही बोलला का? काय झालंय सांग मला। आई, मी प्रीतमच्या वतीने तुम्हा दोघांची माफी मागायला आली। अगं, मला माहितीये की प्रीतम आदित्य दादांसोबत खूप चुकीचं वागतायत, पण खरंच ते असं का विचित्र वागतायत ना, मला काही कळतच नाहीये। पण तुम्ही नका काळजी करू, मी स्वतः बोलेन त्यांच्याशी। मी त्यांना सगळं नीट समजावून सांगेन। नक्कीच त्यांचा काहीतरी गैरसमज झालेला असणार, त्याशिवाय असं नाही वागणार ते। तुम्ही ओळखता ना प्रीतमना, त्यांचा स्वभाव असा नाहीये। त्यांचं खरंच खूप प्रेम आहे दादांवर, तरी ते असं का वागतायत ना कळत नाहीये। पण तुम्ही प्लीज त्यांना एकदा माफ करा। नाही प्लीज, मी त्यांना नीट समजावून सांगेन। मी खात्री देते की ते पुन्हा असं नाही करणार। फक्त एकदा माझ्यासाठी माफ करा त्यांना। रिया, तू एक चांगली बायको आहेस, पण आपला नवरा जेव्हा चुकत असतो तेव्हा त्याला थांबवणं हे सुद्धा एका बायकोचं कर्तव्य असतं। होय, बरोबर बोलताय तुम्ही। प्रीतमच्या अशा विचित्र वागण्यामागचं काय कारण आहे ना, हे मी शोधून काढेनच।